राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट? मार्केट आज खाली ओपन होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आपण पाहिलं होतं युएस मार्केट्स 2 ते 4% खाली बंद झाले होते आणि त्याचाच इम्पॅक्ट एसजीएक्स निफ्टीवर आपण पाहिला. आणि तो इम्पॅक्ट आज इंडियन मार्केट ज्यावेळेस ओपन होतील मंडेला त्यावेळेस त्याच्यावर दिसण्याची शक्यता आहे. 150 ते 200 पॉइंट निफ्टी बहुतेक खाली ओपन होऊ शकेल असं सध्याचं मार्केट सिच्युएशन सांगत आहे. बाकी एक्झॅक्टली काय होणार, दिवसभरात काय होणार, न्यूज फ्लोवर डिपेंड राहतील भरपूर साऱ्या गोष्टी. ब्रेंट क्रूडची जर प्राइस बघितली तर $107 पर बॅरलवर आहे. 10 इयर जिसे की यूएस ची आहे 2.93% वर, इंडियाची आहे 7.14% वर. सो ह्याचं काय रिलेशनशिप आहे याचा एक मी व्हिडिओ, परिमल आडे हे जे आमचं चॅनल आहे हिंदीमध्ये तो व्हिडिओ आहे त्याच्यावर मी सांगितलेला आहे. सो या यील्ड्स पण युएस यील्ड्स वर जाताना आपण पाहिल्यात, इंडियाच्या यील्डच्या आहेत 7.14, म्हणजे त्या दिवशी काही शुक्रवारी काही जास्त मुवमेंट झालेली नाहीये त्याच्यामध्ये. आता वळूयात इकॉनॉमीच्या न्यूज कडे. जीएसटीचं जे कलेक्शन झालेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये ते आहे 1,68,000 कोटी रुपये. परत एकदा नंबर सांगतो, 1,68,000 कोटी रुपये. आणि म्हणूनच एवढं जास्त जीएसटीचं कलेक्शन होत आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी एवढी चांगली वाढताना दिसत आहे. म्हणून आपण परत एकदा परत रिक्वेस्ट करत राहायचं गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा, की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस खाली आणा. रिझन, कारण एकदा जर इन्फ्लेशन आउट ऑफ कंट्रोल गेलं, डबल डिजिट मध्ये जर चुकून इन्फ्लेशन आपलं गेलं तर फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ऑलरेडी कोविड मुळे बऱ्यापैकी कंबरड मोडलेलं होतं. आता कुठे जाऊन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वापस येताना आपल्याला दिसतीये, पण फ्युएलचं जे कन्झम्पशनची ग्रोथ आहे ती फार म्युटेड झालेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये पेट्रोलची ग्रोथ 2.1% वाढलेली आहे आणि डिझेल फक्त 0.30%, 0.30% एवढंच डिझेलचं कन्झम्पशन वाढलेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये. या चांगल्या गोष्टी नाही आहेत. जर आपल्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वापस चांगली जी झालेली आहे तिला अजून वाढवायचं असेल तर इथे आपल्याला कुठे ना कुठे कॉमन कन्झ्युमरला रिलीफ देणं गरजेचं आहे. मला माहिती आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या हातामध्ये जास्त गोष्टी नाही आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये जास्तीत जास्त गोष्टी आहेत, पण हे जे कलेक्शन झालेले आहेत ह्याच्यामध्ये इक्वली स्टेट गव्हर्नमेंटचे पण कलेक्शन्स वाढलेले आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण कलेक्शन्स वाढलेले आहेत. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा कॉमन मॅन, सामान्य नागरिक म्हणून रिक्वेस्ट करत आहोत दोन्ही गव्हर्नमेंट्सला की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस कमी करा, कारण ह्याचा कॅस्केडिंग इम्पॅक्ट जो असतो इन्फ्लेशनवरचा हा फार खराब असतो आणि फार लॉंग लास्टिंग सुद्धा असू शकतो. म्हणून कुठलेही कॅस्केडिंग इम्पॅक्ट, रिपल इफेक्ट्स जास्त होऊ नयेत आणि नाही त्या म्हणजे अशा टेरिटरीमध्ये आपण जाऊ नये की तिथून रिकव्हर करायला आपल्याला नंबर ऑफ इयर्स लागतील. सो ही रिक्वेस्ट मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. बाकी इकॉनॉमी रिलेटेडच बघितलं तर एक चांगली न्यूज पण आहे. युपीआयचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत एप्रिल महिन्यामध्ये ऑल टाइम हाय लेवलवर गेलेले आहेत. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन सांगतो पहिल्यांदा, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन, अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन नाहीये, हे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन टोटल किती झालेत माहितीये युपीआय वर मागच्या महिन्यामध्ये? 558 कोटी ट्रान्झॅक्शन. किती? 558 कोटी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत युपीआय वर. आणि अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन जर बघितलं तर 9,83,000 कोटी रुपये. किती? 9,83,000 कोटी रुपये. जेव्हा केव्हा तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन करत आहात ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, यू शुड फील प्राऊड ऑफ दॅट, की तुम्ही जीडीपीला कॉन्ट्रीब्युट करतायत. कारण कॅश ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त युज करतो त्यावेळेस एकतर कॅशची मुवमेंट जी असती ती ट्रॅक करणं इज व्हेरी डिफिकल्ट. प्लस तुम्हाला काही कन्झ्युम करायचं, ऍज अ कन्झ्युमर तुम्ही जाणार एटीएम मध्ये, पैसे काढणार, जाऊन कन्झ्युम करणार, ह्याच्यामध्ये खूप सारा इनर्शिया येऊ शकतो आणि तुम्ही तो परचेस जो बाय करायचं तुम्हाला ते पोस्टपोन पण करू शकतात किंवा कॅन्सल पण करू शकतात. पण तीच गोष्ट जर ऑनलाईन होत असेल तर तुमचं कन्झम्पशन त्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा वाढतं. प्लस बिझनेसला वर्किंग कॅपिटलच्या ज्या रिक्वायरमेंट असतात त्या डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर केल्यामुळे त्यांच्या रिक्वायरमेंट सुद्धा बऱ्यापैकी वर्किंग कॅपिटलच्या फुलफिल होऊ शकतात. खूप सारे लोक असतील जे कॅश ट्रान्झॅक्शन्सला प्रेफर करत असतील, पण बिलीव्ह मी मित्रांनो, हे जे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स हे लॉंग टर्म मध्ये आपल्या इकॉनॉमीसाठी, आपल्या देशासाठी खूप चांगले आहेत. सगळ्या गोष्टी रिपोर्टिंग झाल्या, टेक्नॉलॉजीचा युसेज चांगल्या कंप्लायन्ससाठी केला तर आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. सो म्हणून एका रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी जवळपास
$12 बिलियन एक्स्ट्रा जीडीपी क्रिएट झालेली आहे बिकॉज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, युपीआय ट्रान्झॅक्शन्स, डिजिटल पेमेंट्स अँड ऑल दोस थिंग्स. अँड बाय 2026 हेच कॉन्ट्रीब्युशन जे जीडीपीला राहणार आहे ते $50 बिलियन पर एनम पर्यंत होऊ शकतं चांगल्या पद्धतीने. सो म्हणजे तुम्हाला कळते ना, जेव्हा केव्हा तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन करतायत, डिजिटल पेमेंट करतायत, तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या इकॉनॉमीला, तुमच्या देशाला हेल्प करत आहात. सो यू शुड फील प्राऊड ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍक्शन. हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. बाकी जरा सेक्टर बद्दल बोलायचं, एएमसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीचे Q4 चे रिझल्ट आलेले आहेत. तर रिझल्ट खूप म्युटेड आहेत. सिंगल डिजिट ग्रोथ किंवा निगेटिव्ह ग्रोथ तिथे होताना बघितलेली आपण. रिलायन्स, निपॉन असू एएमसी, एचडीएफसी एएमसी असू, युटीआय एएमसी असू, आदित्य बिर्ला एएमसी असू, ज्या लिस्टेड ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत तिथे ग्रोथ फार म्युटेड दिसली आपल्याला मागच्या क्वार्टरमध्ये Q4 मध्ये. कशामुळे? ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट तर ग्रो होत आहेत, पण एक्सपेन्स रेशो चार्ज करण्याची जी कॅपॅसिटी आहे या सेक्टरची ती फार खराब होताना दिसत आहे. म्हणून अर्निंग व्हिजिबिलिटी लॉंग टर्म राहील, पण जे प्रीमियम व्हॅल्युएशन्स ग्रोथ पोटेन्शियलमुळे मिळाले होते या कंपन्यांना, किंवा जास्त कंपन्या या सेक्टरमध्ये लिस्टेड नव्हत्या म्हणून स्केअरसिटी प्रीमियम जो या कंपन्यांना मिळाला होता तो आता इथे पुढे मिळेल असं वाटत नाहीये. आणि म्हणून काही वर्षांनंतर हे पर्टिक्युलर सेक्टर डिव्हिडंड पे आउट सेक्टर होऊन जाईल, रादर दॅन कॅपिटल गेन्स जास्त इथे अवेलेबल दिसत नाहीये या सेक्टरमध्ये. अजूनही भरपूर सारे एएमसीज, ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज, म्युच्युअल फंड कंपनीज स्टॉक मार्केटमध्ये येऊन लिस्ट होणार आहेत. सो नंबर ऑफ स्टॉक्स जर या सेक्टरमध्ये अजून वाढले सो व्हॅल्युएशन्स जे आहेत ते अजून जास्त रॅशनल होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जर तुम्ही या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड असाल सो डू नॉट एक्सपेक्ट व्हेरी हाय रिटर्न्स. मी तर म्हणेल बऱ्यापैकी चांगलं टाइम करेक्शन या सेक्टरमध्ये होण्याची शक्यता आहे किंवा होताना आपल्याला दिसेल. बाकी टाटा मोटर्स कडे वळूयात. जरा न्यूज आहे. टाटा मोटर्सची एंट्री पुन्हा एकदा सेन्सेक्स या इंडेक्स मध्ये होऊ शकेल 17 जूनला. 17 जूनला रिबॅलन्सिंग जी इफेक्टिव्ह होईल त्याच्यामध्ये बहुतेक टाटा मोटर्सची एंट्री किंवा री एंट्री सेन्सेक्स या इंडेक्स मध्ये होईल. इंडेक्स फंड्स मध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात, इंडेक्स ईटीएफ्स मध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात, किंवा हे जे फंड्स आहेत त्याचे ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट लॅक्स ऑफ करोड रुपीज आहेत. सो त्याच्यामुळे जर या स्टॉकची एंट्री इंडेक्स मध्ये झाली तर पॅसिव्ह फंडचे इन्फ्लोज 1100 ते 1200 कोटी रुपये या स्टॉक मध्ये येऊ शकतील. आणि ही ती पर्टिक्युलर गोष्ट या स्टॉक साठी खूप चांगली असू शकेल. सो लक्ष ठेवूयात, बघूया ह्याच्यावर एखादा छोटा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल. LICचा आयपीओ आज अँकर इन्व्हेस्टर्स साठी ओपन होणार आहे आणि लवकरच हा आयपीओ आपल्या सर्वांसाठी सुद्धा ओपन होणार आहे. खूप बंपर रिस्पॉन्स असण्याची शक्यता रिटेल इन्व्हेस्टर्स कडून. 60 ते 70 लाख रिटेल इन्व्हेस्टर्स या स्टॉकमध्ये, या आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करतील अशी आशा आहे खूप साऱ्या डिस्काउंट ब्रोकर्सला. आणि त्या पद्धतीने त्यांनी एक अग्रेसिव्ह पुश सुद्धा सुरू केलेला आहे टू ओपन न्यू डीमॅट अकाउंट्स. टोटल नंबर ऑफ डीमॅट अकाउंट्स जे आहेत इंडियामध्ये ते आहेत 8,97,00,000. किती? 8,97,00,000. आणि मागच्या वर्षभरामध्ये किती डीमॅट अकाउंट्स ओपन झाले असतील? 3,46,00,000. किती? 3,46,00,000 नवे डीमॅट अकाउंट्स मागच्या फायनान्शियल इयर मध्ये म्हणजे FY22 मध्ये ओपन झालेले आहेत. आणि आता सुद्धा असं म्हणतायत की जवळपास 30 ते 40 नवे अकाउंट्स, डीमॅट अकाउंट्स ओपन होतील बिकॉज ऑफ LIC आयपीओ. खूप सारे पॉलिसी होल्डर्स आहेत त्यांना या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. खूप सारे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. व्हॅल्युएशन सुद्धा गव्हर्नमेंटच्या साइडनी खूप रॅशनल पद्धतीने देण्यात आलेलं आहे. असे एक्झॉर्बिटंट व्हॅल्युएशन सुद्धा LICने दिलेले नाहीयेत. सो बघूयात काय काय होतं. इंटरेस्टिंग असेल हा आयपीओ. ह्याच्याबद्दल मी आज संध्याकाळी 6 वाजता एक ट्विटर स्पेस सुद्धा करणार आहे. सो माझं ट्विटर हँडल आहे अडे परिमल. सो नक्की सर्च करा ट्विटरवर आणि मला फॉलो करायला सुरू करा. 6 वाजता आज मी ट्विटर स्पेस करणार आहे LIC बद्दल. सो नेक्स्ट न्यूज आहे ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीज इन नेक्स्ट 8 years म्हणजे बाय 2030 100 गिगावॉट्सचे सोलार प्रोजेक्ट्स बिल्ड करणार आहे. 100 गिगावॉट्स. आणि त्याच्यासाठी जी लँड लागणार आहे त्या लँड बाईंगची प्लॅनिंग सुरू झालेली आहे रिलायन्स इंडस्ट्रीजची. मी जस्ट एक फिगर देतो तुम्हाला. 1 मेगावॉट जी सोलार एनर्जी प्रोड्यूस करायला 4 एकर लँड लागते. एका गिगावॉट मध्ये 1000 मेगावॉट्स असतात. म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 1000 इज इक्वल टू 4000
एकर्स आणि 100 गिगावॉटला त्याला मल्टिप्लाय करा 100नी, म्हणजे 4 लाख एकर एवढी जागा रिलायन्स इंडस्ट्रीजला लागणार आहे या सोलार प्रोजेक्ट्सला डेव्हलप करायला. सो बघूयात आता कुठले कुठले ते लकी स्टेट्स असतील जिथे ही एनर्जी प्रोड्यूस केली जाईल. डेफिनेटली तिथे प्रोड्यूस केल्यावर जी ट्रान्समिशन वगैरे आहे ते तिथल्याच त्या स्टेट्सला बऱ्यापैकी चांगल्या रेट्सवर मिळण्याची शक्यता आहे. 75,000 कोटी रुपये रिलायन्स इंडस्ट्रीजने प्लॅन केलेले आहेत या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी, ते सुद्धा नेक्स्ट 3 इयर्स मध्ये. सो बघूयात. आय थिंक इंटरेस्टिंग आहे. 500 गिगावॉटचं इंडियाचं टार्गेट आहे बाय 2030 की एवढी एनर्जी, सोलार एनर्जी आपण प्रोड्यूस करायला पाहिजे. सो इंटरेस्टिंग डेज आर आहेत, अ स्टेप इन राईट डायरेक्शन. सो म्हणून लक्ष ठेवा, या पर्टिक्युलर कंपनीवर पण तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे असं मला वाटतंय. नितीन कामत यांना सगळे लोक ओळखत असतील, झिरोदाचे फाउंडर. त्यांचं लक्ष आहे किंवा त्यांच्या प्रायोरिटीमध्ये अजून काही सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ते बिझनेस सुरू करू शकतील. पेमेंट्स बँक किंवा निओ बँक हे त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर आहे. सेल्फ नॉलेज म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान, ह्याचा म्हणजे एक ग्रेट पर्सनॅलिटी आहे नितीन कामतजी. सो एवढी गंगो आहे, पैसे रेज करायला काही प्रॉब्लेम नाही, पण अजूनही त्यांनी आपली कंपनी लिस्ट केलेली नाही. खूप साधा माणूस आहे, डाऊन टू अर्थ. त्यांचे इंटरव्ह्यूज बघा तुम्ही युट्यूबवर, तुम्हाला मिळतील. आय थिंक जे बिझनेस बद्दलचं नॉलेज आहे, बिझनेसचे हेडविंड्स काय असतात, टेलविंड्स काय असतात, बिझनेसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज काय असू शकतात, थ्रेट्स काय असू शकतात, कॉम्पिटिशन बद्दल त्यांना काय वाटतं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी खूपच चांगल्या आणि साध्या आणि सिंपल टर्म्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मस्त पर्सनॅलिटी आहेत. नवीन सेक्टर्सवर लक्ष आहे. 1800 कोटी रुपयांचा प्रॉफिट मागच्या वर्षी त्यांनी केलेला आहे. 4300 कोटी रुपयांचे रेव्हेन्यूज होते, त्याच्यामध्ये 1800 कोटी रुपयांचं प्रॉफिट आहे. 300 कोटी रुपयाची सॅलरी घेतल्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. सो देर इज नथिंग रॉंग. त्यांनी स्वतः बिल्ड केली आहे, स्वतः त्याचे बेनिफिट्स घेत आहेत. सो नथिंग रॉंग इन दॅट. सो मला वाटतं काय सस्टेनेबल मॉडेल त्यांनी डेव्हलप केलेलं आहे कम्पेअर्ड टू द कॉम्पिटिटर, जिथे नुसती फंडिंग होतीये प्रायव्हेट इक्विटीची. जे प्रमोटर्स आहेत त्यांचा काही स्टेक त्याच्यामध्ये उरलेला नाहीये, पण तिथेच झिरोदा मार्केट लीडर आहे आणि स्टील गोइंग स्ट्रॉंग. आणि आता नवीन सेक्टर्स मध्ये सुद्धा लक्ष आहे त्यांचं. सो इंटरेस्टिंग आहे ही पर्टिक्युलर इंडस्ट्री आणि ही पर्टिक्युलर पर्सनॅलिटी. त्यांना नक्की फॉलो करत राहा मित्रांनो. बाकी आयटी फर्म्सचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन्स जे आहेत मागच्या वर्षी बऱ्यापैकी पडलेले आहेत, 2 ते 4%. इन्फोसिस असू, TCS असू, HCL टेक असू, विप्रो असू, सगळ्यांचेच मार्जिन्स जे आहेत ते थोडेसे खराब झालेले आहेत मागच्या वर्षभरामध्ये. थँक्स टू सप्लाय साइड प्रॉब्लेम्स, म्हणजे एम्प्लॉईची कॉस्ट वाढताना दिसते, अट्रिशन वाढताना दिसतंय, प्लस जे कन्झ्युमर्स आहेत ते सुद्धा प्राइसिंग प्रेशर टाकतायत या वेंडर्सवर. सो ओव्हरऑल जो गंगो क्रिएट केला गेला होता तेवढा तो होताना दिसत नाहीये. प्रोजेक्ट्स नवीन येत आहेत पण कॉस्ट पण तेवढ्याच वाढतायत. सो म्हणून लॉंग टर्म मध्ये जे प्राइसिंगचं एक प्रीमियम मॉडेल इथे डेव्हलप झालेलं होतं व्हॅल्युएशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी या इंडस्ट्रीचं, ते परत एकदा रॅशनलाइज होताना दिसत आहे. हीच गोष्ट आपण नेहमी बोलत होतो की कसे लॉंग टर्म ऍव्हरेजेस असतात, व्हॅल्युएशनचे रेशोज असतात, ते मीट होतात. सो म्हणून हा एक खूप मोठा लेसन खूप साऱ्या इन्व्हेस्टर्सला मिळालेला आहे, स्पेसिफिकली ज्यांनी आयटी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. Q4 चे काही नंबर्सचे अपडेट आहेत. Q4 मध्ये SBI कार्ड्स आणि IDFC फर्स्ट बँकचे रिझल्ट आलेले आहेत. रिझल्ट खूप चांगले आहेत आणि थँक्स टू लेसर प्रोव्हिजन्स, म्हणजे खराब लोन्सचे जे क्रिएशन आहे ते स्लो झालेलं आहे, त्यामुळे ऍसेट क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली आहे. ग्रॉस एनपीए नंबर्स खाली गेलेले आहेत, नेट एनपीए नंबर्स खाली गेलेले आहेत या दोन्ही कंपन्यांचे. म्हणून प्रॉफिटेबिलिटी खूप चांगली इथे दिसलेली आहे. ग्रोथ जी आहे ते 80% ते 170% प्रॉफिटेबिलिटीची ग्रोथ वाढलेली आहे, झालेली आहे इयर ऑन इयर. सो थिंग्स आर इम्प्रूव्हिंग फॉर बोथ दीज कंपनीज. करेक्शन झालेले आहे, खूप सारा पेशन्स सुद्धा टेस्ट झालेला आहे इन्व्हेस्टर्सचा. याच्यावरचे डिटेल व्हिडिओज मी परिमल आडे या चॅनलवर अपलोड करणार आहे, नक्की बघा मित्रांनो. सो आशा करतो मित्रांनो की हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. सो लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला जर वाटत असेल आम्ही चांगलं काम करत असू तर investednet.in ला व्हिजिट करा आणि मराठी हा प्रोमो कोड यूज करा. 45%चा जास्त, 15% जास्त डिस्काउंट आम्ही आपल्या मराठी बांधवांसाठी ठेवलेला आहे आमची वेबसाईट investednet.in वर. सो नक्की investednet.in ला व्हिजिट करून आमचे रेडीमेड मॉडेल पोर्टफोलिओज घ्यायला विसरू नका. फक्त 5,500 रुपयामध्ये तुम्हाला 11 मॉडेल पोर्टफोलिओज आमच्या वेबसाईट investednet.in वर मिळतील. ते मॉडेल पोर्टफोलिओचं एक्झिक्युशन म्हणजे इन्व्हेस्टमेंटची फॅसिलिटी सुद्धा आमच्याच वेबसाईट investednet.in वर अवेलेबल आहे. तिथून तुम्ही इन्व्हेस्ट सुद्धा करू शकाल. आशा करतो तुम्ही या सुविधेचा सुद्धा लाभ घ्याल. सो व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात.
जय हिंद, जय महाराष्ट्र.